नमस्कार. आज आपण केमिकल कॉम्पोजिशन इन्स्पेक्शन फिजिबिलिटी पाहणार आहोत. क्वालिटी प्लॅन केल्यानंतर सर्वात पहिला कास्टिंग मध्ये होणारा जो इन्स्पेक्शन असतो त्यापैकी एक केमिकल कॉम्पोजिशन हा आहे. आणि कस्टमरला स्पेसिफिकेशन प्रमाणे कास्टिंग देण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण रोल केमिकल कॉम्पोजिशनचा असतो. त्यामुळं क्वालिटी प्लॅन नंतर इन्स्पेक्शन फिजिबिलिटी मध्ये केमिकल कॉम्पोजिशन याची आपण सर्वप्रथम माहिती घेणार आहोत. तर या केमिकल कॉम्पोजिशनचे इन्स्पेक्शन कशा प्रकारे करायचं याचा वर्क इन्स्ट्रक्शन आपण सर्वप्रथम पाहूया. केमिकल कॉम्पोजिशन व इन्स्पेक्शन फिजिबिलिटी मध्ये आपला ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्शुअर दॅट द केमिकल कॉम्पोजिशन रिक्वायरमेंट स्पेसिफाइड इन कस्टमर ड्रॉइंग और स्टँडर्ड्स आर रिव्ह्यूड और feasibility and compliance before proceeding with casting development. It ensure alignment with industry customer standards, availability and testing facility and manufacturing capability. केमिकल कॉम्पोजिशनची जी रिक्वायरमेंट कस्टमरच्या ड्रॉइंग मध्ये स्टँडर्ड मध्ये दिलेली आहे ती पूर्णपणे रिव्ह्यू करणे, त्याचा कंप्लायन्स करणे आणि कास्टिंग डेव्हलपमेंट करण्यापूर्वी या गोष्टीची फिजिबिलिटी रिव्ह्यू करणे आणि इन्शुअर करणे की ही कस्टमरच्या स्टँडर्ड बरोबर अलाइन असेल, हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपला स्कोप असतो की प्रत्येक न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट मधली ऍक्टिव्हिटी याप्रमाणे केली जाईल. आणि या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी टेक्निकल इंजिनियर, मेटलर्जिस्ट, लॅब इन्चार्ज आणि टीआर हेड या तिघांची असते. त्या इनपुट चेकशीट मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत ती कस्टमर ड्रॉइंग आपल्याला सर्वप्रथम इनपुट म्हणून घ्यायचं आहे. कस्टमरने रेफर केलेले स्टँडर्ड्स कस्टमरचे असतील किंवा बाहेरचे असतील. मटेरियल ग्रेडचे स्पेसिफिकेशन्स, केमिकल कॉम्पोजिशनचे लिमिट्स, अवेलेबिलिटी ऑफ टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट आणि कॅलिब्रेशन सर्टिफिकेट ऑफ स्पेक्ट्रोमीटर स्टँडर्ड्स या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. त्यापैकी एक आहे स्टँडर्ड अवेलेबिलिटी. व्हेरीफाय इफ अवेलेबल स्टँडर्ड्स एस्ट जे कोणतं असेल ते इट इज अवेलेबल. जे आपण लिस्ट ऑफ स्टँडर्ड्स काढलेले आहेत त्या लिस्ट ऑफ स्टँडर्ड मध्ये मटेरियलच्या केमिकल कॉम्पोजिशन साठी कोणतं स्टँडर्ड अवेलेबल आहे मेन्शन केलेलं आहे आणि त्यापैकी केमिकल कॉम्पोजिशनचे मेन्शन केलेलं स्टँडर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. टू इन्शुअर केमिकल कॉम्पोजिशन लिमिट्स अँड रेफरन्स्ड करेक्टली. केमिकल कॉम्पोजिशन लिमिट ठरवण्यासाठी रेफरन्स म्हणून आपल्याला ते स्टँडर्ड हे महत्वपूर्ण ठरेल. चेक ड्रॉइंग अँड कस्टमर ड्रॉइंग चेकशीट. आणि याच्या आधारे आपल्याला ड्रॉइंग वरती आणि कस्टमरच्या ड्रॉइंगच्या चेकशीट वरती आपल्याला काम करावं लागणार आहे आणि हे इनिशियल स्टेज मध्येच करावं लागणारं काम आहे आणि टीआर इंजिनियर हे काम करेल. तो क्रॉस चेक करेल स्टँडर्ड, रेफरन्स नंबर अँड रिव्हिजन लेवल अटॅच्ड विथ टीआर रेकॉर्ड. टीआर रेकॉर्डच्या अटॅच सोबत त्याचं काम करेल. आणि इफ द स्टँडर्ड इज नॉट अवेलेबल रिक्वेस्ट कस्टमर टू रेफरन्स डॉक्युमेंट और यूज नियरेस्ट इक्वलंट स्टँडर्ड आफ्टर अप्रुव्हल. कस्टमरला तो रिक्वेस्ट करेल की रेफरन्स डॉक्युमेंट आम्हाला एखादं द्या किंवा त्याच्या इक्वलंट कोणतं स्टँडर्ड असेल तर ते आम्हाला वापरायला द्या. हे स्टँडर्ड अवेलेबिलिटी चेक करण्यात झाले. त्यानंतर स्पेसिफिकेशन डिफाईन्ड. स्टँडर्ड मिळाल्यानंतर त्या कस्टमरच्या किंवा त्या स्टँडर्ड मध्ये केमिकल कॉम्पोजिशन साठी कार्बन असेल, सिलिकॉन असेल, मॅंगनीज यासारखे सर्व केमिकल कॉम्पोजिशन ची रिव्ह्यू त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत आणि हे स्पेसिफिकेशन ची रेंज क्लिअरली डिफाईन्ड होण्यासाठी डिफाईन केलेली रेंज ची अचिवेबल आहे का त्याची फिजिबिलिटी चेक करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिकेशन रिव्ह्यू करून घेणं महत्वाचं आहे.
आणि हे स्टँडर्ड मध्ये आणि कस्टमरच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट मध्ये मेन्शन केलेले असते. फ्रॉम स्टँडर्ड अँड कस्टमर रिक्वायरमेंट ड्युरिंग टीआर फिजिबिलिटी, म्हणजे टीआर ज्यावेळी आपण करत असतो तर त्या टीआर मध्ये याची फिजिबिलिटी केलेली असते. मग आता आपल्याला पुढे काय करायचं आणि जर हे स्पेसिफिकेशन्स नसेल तर इफ कॉम्पोजिशन लिमिट्स आर अनक्लिअर ऑर मिसिंग देन सीक क्लिअरिफिकेशन फ्रॉम कस्टमर बिफोर टीआर क्लोजर. मग जर आपल्याला या स्पेसिफिकेशनची रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशनची रेंज जर नसेल तर आपण कस्टमर सोबत इंटरॅक्शन करू आणि कस्टमर कडून हे टीआर क्लोज करण्यापूर्वी आपण हे रेंज काय असायला पाहिजे, जर कस्टमरने दिली नसेल तर आपण आपली रेंज कस्टमरला सांगू शकतो आणि ती आपण कस्टमर सोबत बोलून अप्रूव्ह करून घेऊ शकतो. इन्स्ट्रुमेंट अवेलेबिलिटी, ज्या इन्स्ट्रुमेंटने आपल्याला हे केमिकल कॉम्पोजिशन चेक करायचं आहे त्याची अवेलेबिलिटी आहे का हे आपल्याला तपासून घ्यावं लागेल. जर नसेल तर आउटसाइड लॅबची इन्स्पेक्शन करून घ्यावं लागेल. आणि याच केमिकल कॉम्पोजिशनच्या रिव्ह्यू मध्ये दुसरा एक वर्क इन्स्ट्रक्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ते मांडायचं कसं आहे हे आपण चर्चा करणार आहोत. रोल, रिस्पॉन्सिबिलिटी, ऑब्जेक्टिव्ह सर्व एकच आहे. चेक स्टँडर्ड अवेलेबिलिटी, स्टँडर्ड आपण कोणतं आहे ते लिहिलं, केमिकल कॉम्पोजिशन लिहिलं, फिजिबिलिटी रिमार्क मध्ये लिहायचं आहे, रेफरन्स स्टँडर्डचा स्नॅप टाकायचा आहे. ज्या स्टँडर्डचा आधार घेऊन आपण तो केमिकल कॉम्पोजिशनची रेंज ठरवत आहोत तर त्या स्टँडर्ड मधील काही स्नॅप्स महत्वाचे ठळक मुद्दे असलेले ते आपल्याला त्या स्टँडर्ड मध्ये इन्स्पेक्शन रिपोर्ट किंवा फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये आपल्याला लिहायचं आहे. कस्टमर स्पेसिफिकेशनचा स्नॅप टाकायचा आहे. इथे आपण पाहू शकता तर केमिकल कॉम्पोजिशन काय आहे, इथं इन्स्पेक्शन पॅरामीटर केमिकल कॉम्पोजिशन कोणत्या स्टँडर्डच्या अगेन्स्ट आपण बोलत आहोत तर ते केमिकल्स त्या स्टँडर्डचे नाव इथे लिहायचं आहे. ते स्टँडर्ड अवेलेबल असेल तर येस, नसेल तर नो, आणि फायनल मध्ये आपल्याला लिहायला लागेल नीड अमुक अमुक नंबरचं स्टँडर्ड. स्पेसिफिकेशन मध्ये स्टँडर्ड मध्ये दिलेले स्पेसिफिकेशन्स आपल्याला टाकावे लागेल. नसेल तर आपले प्रपोज केलेलं ते मॅन्डेटरी आहे, केमिकल कॉम्पोजिशन काय सजेस्टेड आहे हे लिहावं लागेल आणि स्टँडर्ड मधील मेन्शन केलेल्या गोष्टी इथं आपल्याला लिहावे लागतील. आता आपण हे स्टँडर्ड केमिकल कॉम्पोजिशनची फिजिबिलिटी आपल्या इन्स्पेक्शन रिपोर्ट मध्ये कशा पद्धतीने लिहिली जाते आणि लिहायला पाहिजे हे आपण चर्चा करू. केमिकल कॉम्पोजिशन इन्स्पेक्शनच्या फिजिबिलिटी मध्ये गेलं तर या ठिकाणी आपले 4-5 जे पॉइंट्स आहेत ते आपण मेन्शन केलेले. इफ ऍप्लिकेबल, इज ऍप्लिकेबल मटेरियल स्टँडर्ड जे कोणतं आहे ते अवेलेबल अँड रेफर्ड इन द ड्रॉइंग मध्ये ते मेन्शन केलेले आहे, ते अवेलेबल आहे का हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण या ठिकाणी काय टाकू शकतो की येस इट इज अवेलेबल इज मटेरियल स्टँडर्ड. आता उदाहरणासाठी मटेरियल स्टँडर्ड आपण घेऊया JDM-B8 550N06 हे स्टँडर्ड मेन्शन केलेलं आहे आणि हे अवेलेबल आहे. इट इज अवेलेबल असं आपण लिहिलं. कस्टमरचा आपण रिमार्क जर नसेल तर कस्टमरचा रिमार्क येईल, असेल तर कस्टमरचा रिमार्क याचा विषय येणार नाही आणि आपण या ठिकाणी लिहू शकतो स्टेटस मध्ये ओके आणि फायनल रिमार्क मध्ये आपला हा पॉइंट क्लोज होईल. स्टँडर्ड अवेलेबल आहे का? येस, स्टँडर्ड अवेलेबल आहे, क्लोज झाला. द केमिकल कॉम्पोजिशन रेंज क्लिअरली डिफाईन्ड इन द स्टँडर्ड, स्टँडर्ड मध्ये रेंज डिफाईन केलेली आहे का? इफ येस राईट येस. आता यामध्ये डिफाईन केलेले नसेल तर नो. नॉट स्पेसिफाईड MAPL विल डिफाईन अँड टेक अप्रुव्हल फ्रॉम JD. उदाहरणासाठी JD कडून आपण हे रेंज डिफाईन करू आणि अप्रुव्हल घेऊ असं आपण इथं मेन्शन केलेलं आहे. कस्टमरनं याच्यावरती अग्री केलं तर ठीक आहे. आता हा स्टेटस काय होईल? नीड अप्रुव्हल येईल आणि हा पॉइंट आपला ओपन राहील. बरोबर.
अशा पद्धतीने प्रत्येक पॉइंटचं केमिकल कॉम्पोजिशनचे लिमिट स्पेसिफाईड केलेले आहेत का? येस. परंतु आपल्याला नीड अप्रूव्ह लागेल. नसेल तर नो, नॉट स्पेसिफाईड, आम्हाला हे अप्रूव्ह लागणार आहे. आर एनी कस्टमर स्पेसिफिक टायटर रेंज आणि रिस्ट्रिक्टेड एलिमेंट मेन्शन केलेलं आहे का? हे नॉट स्पेसिफाईड. नॉट स्पेसिफाईड येईल, आपल्यासाठी ओके येईल आणि क्लोज. अशा प्रकारे या गोष्टीमध्ये या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं आपल्याला आपलं इंटरप्रिटेशन काय आहे आणि ही या लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला कस्टमर सोबत डिस्कस करून त्या क्लोज करायच्यात. फायनल रिमार्क मध्ये सर्व गोष्टी आपल्या क्लोज म्हणून आलेल्या पाहिजेत, तरच आपल्या फायनलच्या रिपोर्ट इंडेक्स मध्ये सर्व गोष्टी क्लोज आहेत असं होतील. आता आपण इथं पाहू शकतो की आपण केमिकल कॉम्पोजिशन मध्ये 7 पैकी 3 गोष्टी आपल्या रिव्ह्यू केल्या. 7 पैकी 3 गोष्टी क्लोज आहेत आणि 4 ओपन आहेत. आणि ह्या 3 मध्ये या 2 गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहेत त्या ओपन आहेत. मग ह्या इथं जेवढ्या गोष्टी ओपन असतील तितके पॉईंट्स इथं आपल्याला वाढलेले असणार. आता हे 3 क्लोज आहेत, 4 ओपन आहेत आणि ह्या 4 जोपर्यंत क्लोज होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कस्टमर सोबत इंटरॅक्शन करायला पाहिजे. कस्टमरच्या स्पेसिफिकेशन्स प्रमाणे आपल्याला मोल्ड व्हायला पाहिजे जर गरज असेल तर, किंवा आपल्याला आपल्या गोष्टी कस्टमरला सांगून क्लिअर करून घ्याव्या लागतील. धन्यवाद.